माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज आपण श्री शिवलीलामृत अध्याय 7 याचे पठण करणार आहोत. श्री गणेशाय नमः. जय जय किशोर चंद्रशेखरा, उर्वी धरेंद्र नंदिनीवरा, भुजंग भूषणा सप्तकर नेत्रा, लीला विचित्रा तुझिया. भानुकोटी तेज अपरिमिता, विश्वव्यापका विश्वनाथा, रमाधव प्रिया भूताधिपते अनंता, अमूर्तमूर्ता विश्वपते. परमानंदा पंचवक्रा, परात्परा पंचदशनेत्रा, परमपावना पया फेनगगात्रा, परम मंगला परब्रह्मा. मंदस्मित वदन दयाळा, षष्टाध्यायी अति निर्मळा, सीमंतिनी आख्यान लीळा, स्नेहाळा तू वदलासी. श्रीधर मुख निमित्त करुण, तुची वदलासी आपुले गुण. व्यास रूपे सुतास स्थापुन, रसिक पुराण सांगविसी. ऐसे कथा दयाळ, वदता झाला श्री गोपाळ. विदर्भ नगरी एक सुशीळ, वेदमित्र नामे द्विज होता. तो वेदशास्त्र संपन्न, त्याचा मित्र सारस्वत नामे ब्राह्मण. वेदमित्रास पुत्र सगुण, सुमेधा नामे जाहला. सारस्वत सुत सोमवंत, उभयंताचे मित्रत्व अत्यंत. दशग्रंथी ज्ञान बहुत, मुखोद्गत पुराणे. संहिता पदक्रम अरण ब्राह्मण, छंद निघंट शिक्षा जाण. ज्योतिष कल्प व्याकरण, निरुक्त पूर्ण दशग्रंथी. ऐसा विद्याभ्यास करिता, 16 वर्षे झाली तत्वता. दोघांचे पिते म्हणती आता, भेटा नृपनाथ वैदर्भासी. विद्या दावनी अद्भुत, मेळवावे द्रव्य बहुत. मग वधू पाहुनी यथार्थ, लग्ने करू तुमची. यावरी ते ऋषीपुत्र, विदर्भरायासी भेटले सत्वर. विद्याधनाचे भांडार, उघडोनिया दावती नृपश्रेष्ठा. विद्या पाहता तोषला राव, परी विनोद मांडिला अभिनव. म्हणे मी एक सांगेन भाव, धरा तुम्ही दोघेही. नैषदपुरीचा नृपनाथ, त्याची पत्नी सीमंतिनी विख्यात. मृत्युंजय मृडानी प्रीत्यर्थ, दंपत्य पूजा करी बहु. तरी तुम्ही एक पुरुषे एक नितंबिनी, होऊन जावे ये क्षणी. दिव्य अलंकार बहुत धनी, पूजिल तुम्हा कारणे. तेथोनी यावे परतून, मग मीही देईन यथेष्ट धन. माता पिता गुरु नृपवचन, कदा अमान्य करू नये. तव बोलती दोघे किशोर, हे अनुचित कर्म निंद्य फार. पुरुषास स्त्री देखता साचार, सचैल स्नान करावे. पुरुषासी नारी वेश देखता, पाहणार जाती अदपाता. वेश घेणार ही तत्वता, जन्मोजन्मी स्त्री होय. हे परस्त्री कर्म अनुचित, तैसेशी शास्त्र बोलत. त्याही वरी आम्ही विद्यावंत, धम अमित मेळवू. आमची विद्यालक्ष्मी सतेज, तोषवू अवनीचे भूभुज. आमुचे नमुनी चरणांबुज, धन देती प्रार्थनिया. पंडितांची विद्या माय सद्गुणी,
विद्या अकाळी फळदायिनी, विद्या कामधेनू सांडुनी, निंद्य कर्म न करू कदा. माता पित्याहून विद्या आगळी, संकटी प्रवासी प्रतिपाळी, पृथ्वीचे प्रभू सकळी, देखोन्या जोडती कर. विद्याहीन तो पाषाण देख, जित्याची मृत तो शतमूर्ख, त्यानेच न पहावे मुख. जननी व्यर्थ श्रमविली, राव म्हणे दोघा लागुनी, माझे मान्य करावे एवढे वचन. परम संकट पडते म्हणून, अवश्य म्हणती ते धवा. राये वस्त्र अलंकार आणून, एकासी स्त्री वेश देऊन, सोमवारी यामिनी माझी जाण, पूजा समयी पातले. जे सकळ प्रमदांची ईश्वरी, जिची प्रतिमा नाही कुंभिनीवरी, जीस देखोनी नृत्य करी, पंचशर प्रीतीने. रंभा उर्वशी चातुर्य खाणी, परी लज्जा पावती जीस देखोनी. रेणुका जानकी श्रीकृष्ण भगिनी, उपमा शोभे जियेसी. तेणे हे दंपत्य देखोनी, कृत्रिम पाहुनी हसे मनी, परी भावार्थ धरुनी चातुर्य खाणी. हर भवानी म्हणून पूजित, अलंकार वस्त्रे यथेष्ट धन, षडस्य अन्ने देत भोजन. शिव गौरी म्हणून नमस्कार करुनी बोळवी. जाता ग्राम पंथ लक्षुनी, पुढे भ्रतार मागे कामिनी. नाना विकार चेष्टा भाषणी, बहुत बोले तयासी. म्हणे आहे हे एकांतवन, वृक्ष लावले निबिड सघन. मी कामान कळे करून, गेले आहाळून प्राणपती. तू वर्षाने सुरत मेघ, शीतळ करी मांग. मी नितंबिनी झाले अभंग, जवळी पाहे येऊनिया. तो म्हणे का चेष्टा करीसी विशेष, फेडी वस्त्र होय पुरुष. विनोद करीसी आसमास, हासती लोक मार्गीचे. तव ते कामे होऊनी मृच्छित, मेदिनीवरी अंग टाकीत. म्हणे प्राणनाथ धाव तत्वरित, करी शांत कामज्वराते. तव तो परतुनी आला सवेग, म्हणे हे नसते काय मांडिले सोंग. तुम्ही आम्ही गुरुबंधू निसंग, ब्रह्मचारी विद्यार्थी. एरी म्हणे बोलसी काय, माझे अवयव चाचपोनी पाहे. गेले पुरुषत्व तवलाहे, भोगी येथे मज आता. हाती धरुनी तयासी, आडमार्गे नेले एकांतासी. वृक्ष गेले गगनासी, पल्लव भूमीसी पसरले. साल तमाल देवदार, आम्रकंदबादी तरुवर. त्यावनी नेऊनी सत्वर, म्हणे शंका सांडी सर्वही. मी स्त्री तू भ्रतार निर्धार, नाही येथे दुसरा विचार. येरू म्हणे हे न घडे साचार, तुम्ही आम्ही गुरुबंधू. शास्त्र पडलासी सकळ, त्याचे काय हेची फळ. परत्र साधन सुकृत, निर्मळ विचार करुनी पाहे पा. आदिक स्त्रीवरी तारुण्य, परम निर्लज्ज एकांतवन. मिठी घाली गळा घाऊन, देत चुंबन बळेची. घेऊनिया त्याचा हात, म्हणे पाये हे पयोधर कमंडल लुवत. तव तो छिडकारुनी मागे सारित,
नसता अनर्थ न करू नको. धन्य धन्य ते पुरुषजनी परयोषिता एकांतवनी. सौभाग्य सदन तरुणी प्रार्थिता मन चळेना. वृत्तीस नव्हे विकार तरी तो नर केवळ शंकर. त्यापासी तीर्थे समग्र येऊनी राहती सेवेसी. जनरहित घोरवनी द्रव्य घट देखिता नयनी. देखता जाय ओसांडुनी तरी तो शंकर निर्धारे. सत्यवचनी सत्कर्मीरत निगमागम विद्या मुखोद्वत. इतुके असोनी गर्वरहित तरी तो शंकर निर्धारे. आपणा देखता वर्म काढुनी निंदक विंदिती वाग्पाणी. परी खेदरहित आनंदमनी तरी तो शंकर निर्धारे. दुसरियाचे कूट दोष गुण देखे एके जरी अनुदित. परी ते मुखास नाणी गेलिया प्राण तरी तो शंकर निर्धारे. न दिसे स्त्री पुरुष भान गुरु रूप पाहे चराचर संपूर्ण. न सांगे आपुले सकृत तपदान तरी तो शंकर निर्धारे. पैल मूर्ख हा पंडित निवडून येणे समान पाहत. कीर्ती वाढवावी नावडे मनात तरी तो शंकर निर्धारे. अभ्यासितेन मिरवी लोकात शिष्य करावे हा नाहीच हेत. कोणाचा संग नावडे आवडे एकांत तरी तो शंकर निर्धारे. विरोनी गेल्या चित्तवृत्ती समाधानी अखंड गेली भ्रांती. अर्थ बुडालिया नाही खंती तरी तो शंकर निर्धारे. श्रीधर म्हणे ऐसे पुरुष जे ब्रह्मानंद परमहंस. त्यांच्या पायीच्या पादुका निशेष होऊनी राहावे सर्वदा. वेदमित्र पुत्र साधू परम धैर्य शस्त्रे नियोटोनी काम. म्हणे ग्रामास चला जाऊ उत्तम विचार करूया गोष्टीचा. ऐसे बोलुनी सारस्वत पुत्र स्त्री रूपे सदना अनिता सत्वर. श्रुत केला समाचार गतकथार्थ वर्तला जो. सारस्वते मांडिला अनर्थ राया जवळी आला वृक्षस्थळ बडवित. म्हणे दुर्जना तुवा केला घात हत्या करीन तुझवरी. वेदशास्त्र संपन्न एवढाची पुत्र मज लागून. अरे तुवा निर्वंश केला पूर्ण काळे वदन झाले तुझे. विदर्भ अधोगत मुख पाहत म्हणे कृत्रिम केवी झाले सत्य. जीव माया परम अद्भुत अगटित कर्तृत्व तियेचे. राये मिळवणी सर्व ब्राह्मण म्हणे सतेज करा अनुष्ठान. द्यावे यासी पुरुषत्वाणून तरीत धन्य होईल मी. विप्र म्हणती हे विश्वरी कळा आमुचेनी न पालटे भूपाळा. तेव्हा विदर्भ रावते वेळा आराधिता झाला देवी ते. हवन मांडिले दुर्धर राव सप्तदिन निराहार. दैवी प्रसन्न झाली म्हणे मागतर वर. मग बोले विदर्भ तो म्हणे हा सोमवंत स्त्री वेश. यासी पुन्हा करी पुरुष. देवी म्हणे ही गोष्ट निशेष न घडे सहसा कालत्रयी. निस्सीम पतिव्रता सीमंतिनी परमभक्त सद्गुण खाणी. तिचे कर्तृत्व माझेनी न मोडवे साहसाही. या सारस्वतासी दिव्य नंदन होईल सत्य वेद पारायण. ईश सुमेधा वरदान लग्न करुनी देईजे. देवीच्या आज्ञेवरून
त्यासीच दिधले लग्न करून अंबिकेचे वचने जाण पुत्र जाहला सारस्वता धन्य श्रीमंतिनीची शिवभक्ती उपमा नाही त्रिजगती जिचे कर्तृत्व हैमवंती मोडू न शके सर्वथा सूत म्हणे ऐका सावधान अवंती नगरी एक ब्राह्मण अत्यंत विषयी नाम मदन शृंगार सुगंध माल्यप्रिय पिंगता नामे वैश्या विख्यात तिसी झाला सदारत सांडुनी ब्रह्मकर्म समस्त माता पिता त्यागिती धर्मपत्नी टाकुनी दुराचारी तिच्याच घरी वास करी मध्यमास रत अहोरात्री कामकधर्मी लोळत करावया जगदुद्धार आपणची अवतारता शंकर ऋषभ नामे योगीश्वर हो विचरत माहीवरी आपुले जे जे निर्वाण भक्त त्यांची दुःखे संकटे निवारित पिंगलेच्या सदना अकस्मात पूर्व पुण्यास्तव पातला तो शिवयोगी दृष्टी देखून दोघेही धावती धरती चरण षोडशोपचारे करून सप्रेम होनी पूजिती शुष्क सुपक्व स्निग्ध विदग्ध चतुर्विध अन्ये उत्तम स्वाद भोजन देऊनी बहुविध अलंकार वस्त्रे दिधली करुणिया दिव्य शेज निजविला तो शिवयोगी राज तळ हाते मर्दिती दोघे चरणांबुज सुपर्णाग्रज उदय होयतो एक निशी क्रमोनी जाण शिवयोगी पावला अंतर्धान दोघे म्हणती उमारमण देऊनी दर्शन गेला आम्हा मग पिंगला मा आणि मदन कालांतरी पावली मरण परी गाठीस होते पूर्व पुण्य शिवयोगी पूजनाचे दाशार्य देशींचा नृपती वज्रबाहू नामे विशेष कीर्ती त्याची पट्टराणी नामे सुमती जेवी दमयंती नळाची तो मदन नामे ब्राह्मण तिच्या गर्भी राहिला जाऊन श्रीमंतिनीच्या पोटी कन्यारत्न पिंगला वैश्या जन्मली कार्ती मालिनी तिचे नाव पुढे कथा ऐका अभिनव इकडे सुमतीचे पोटी भूदेव असता विचित्र वर्तले तिच्या सवती होत्या अपार ही पट्टराणी तीस होईल पुत्र त्याही 30 दुर्धर गर्भिणी असता घातले 30 तत्काळ व्हावा मृत्यू परिलोग लागला झाली प्रसूत विष अंगावरी फुटले बहुत बाळका सहित जननीच्या छते पडली झाले व्रण रक्त पुगळे रात्रंदिन राये बहुत वैद्य आणून औषध देता बरे नव्हे रात्रंदिवस रडे बाळ सुमती राणी शोके विवळ मृत्यूहीन नोहे व्यथा सबळ बरी नव्हेची सर्वथा लेकरू सदा करी रुदन रायासी निद्रा न लागे रात्रंदिन कंटाळता मग रथावरील घालून घोर काननी सोडिली जेथे मनुष्याचे नाही दर्शन वसती व्याघ्र सर्पदारुण सुमता बाळक कडे घेऊन सव्यापसव्य हिंडतसे कंटक पाषाण ऋतती चरणी मूर्छा येऊनी पडे धरणी आक्रंदे रडे परी न मिळे पाणी वर्णे करुनी अंग तिडके म्हणे जगत्तात्म्या कैलासपती जगद्वंद्वा ब्रह्मानंद मूर्ती भक्त वज्रपंजरा तुझी कीर्ती सदा गाती निगमागम
जय जय त्रिदोष शमना त्रिनेत्रा जगंद कुरोकंदा पंचवक्ता अज अजिया पया फेन गात्रा जन्मयात्रा चुकविका अनादि सिद्धा अपरिमिता माया चक्रचालका सद्गुण भारिता विश्वव्यापका गुणातीता धावाता जगद्गुरु ऐसा धावा करिता सुमती तव वनी सिंह व्याघ्र गर्जती परम भयभीत हो निचित्ती बाळासहित क्षिती पडे श्रावणारी तनये नेऊन वनी सांडिले उर्वी गर्भरत्न की वीरसेना श्रुषा घोर कानन पतिवियोगे सेवी जैसे सुमताची करुणा ऐकून पशु पक्षी करीती रुदन धरणी पडला मूर्छा येऊन वृक्ष पक्षी छाया करिताती चंचू भरून या जळ बाळावरी शिंपितो वेळोवेळ एकी मधुर रसाणुनी श्रेहाळ मुखी घालोनी तोषविती वनगाई स्वपुच्छे करुनी वारा घालितो रक्षिती रजनी असो यावरी जे राजपत्री हिंडता अपूर्व वर्तले तो वृषभभार वणिक घेऊनी पंथे जाता देखनयनी त्याची या संगे करुनी वैश्यनगरा पातली तेथील अधिपती वैश्य साचार त्याचे नाव पद्माकर परम सौभाग्य उदार रक्षक नाना वस्तूंचा तेणे सुमतीस वर्तमान पुसले तू कोठील कोण तिने जे वर्तले मुळीहून श्रुत केले तया ते कुणी पद्माकर त्याचे अश्रुधारा स्रवती नेत्र श्वासोच्छ्वास टाकुनी घोर म्हणे गतो थोर कर्मांची वज्रबाहूंची पट्टराणी पतिव्रता अवनीची स्वामिनी अनाथा परी हिंडेवनी दीनवदन आली येथे मग पद्माकर म्हणे सुमती तू माझी धर्मकन्या निश्चिती शेजारी घर देऊनी अहोराती परमवर्ष करीतीयेचा बहुत वैद्य आणून देता झाला रसायन केले बहुत प्रयत्न परिव्याधी न राहेची सुमती म्हणे ताता श्रीशंकर वैद्य न होता कवणासही हे व्यथा बरी न होय कल्पांती असो पुढे व्यथा होता कठीण गेला राजपुत्राचा प्राण सुमती शोक करी दीनवदन म्हणे रत्न गेले माझे पद्माकर शांतवी बहुतारिती नगरजन मिळाले सभोवती तो निशांती उगवला गभस्ती देवी शिवयोगी आला तेथे जैसे दुर्बळांचे सदन शोधित चिंतामणीये अकस्मात ती क्षुदेने प्राण जात तो क्षीराब्दी पुढे धाविनला पद्माकरे धरिले चरण पूजिला दिव्यासनी बैसून त्यावरी सुमती प्रति दिव्य निरूपण शिवयोगी सांगता झाला म्हणे वत्से सुमती ऐक काहो रडसी करिसी शोक तुझे पूर्वजन्मीचे पती पुत्रजनक कोठे आहेत सांग पा आलीस चौर्यायशी लक्ष योनी फिरत तेथीचे स्वजन सोयरे आप्त आले कोठून गेले कोठे त्वरित सांग मजपाशी वृत्तांत हा तू नाना योनी फिरसी पुढेही किती फेरे घेसी कोणाचे पुत्र तू कारडसी पाहे मानसी विचारुनी शरीर धरावे ज्या ज्या वर्णी त्या त्या कुळाभिमानाने नाचती प्राणी परी आपण उत्पन्न कोठुनी ते विचारुनी न पाहती त्वा पुत्र आणिला कोठून
कोण्या स्थळा गेला मृत्यू पावून, तू आणि हे अवघे जन विचारुनी मनी पाहे पा. आत्मा अविनाशी शाश्वत, तो नव्हे कोणाचा बंधुसुत. शरीर कारणे शोक करीसी व्यर्थ, तरी पडले प्रेत तुझ पुढे. जळी उठती तरंग पार, सवेचू फुटती क्षणभंगुर. मृग जळाची मिथ्या समग्र, तरी बुडबुडे सत्य कैसेनी. चित्रीच्या वृक्षछाये बैसला कोण, चित्राग्नीने कोणाचे जाळिले सदन. तेथे गंगा लिहिली सहित मीन, कोण वाहुनी गेला तेथे. वंद्यासुते द्रव्य आणून, भीष्मकन्या मारुतीस देऊन. गंधर्व नगरीचे वऱ्हाडी आणून, लग्न कोणे लाविले. वार्याचा मंडप शिवून, सिक्ता दोरे बांधिता आवळून. शुक्ती कारजताचे पात्र करून, खूप ख पुष्पे कोणी भरी येते. कासवीचे घालून धृत, मृगजळीचे मीन पाजळीत पोत. ते चरणी नुपुरे बांधोनी नाचत, जन्मांध पाहत बैसले. आई कर्णीची कुंडले हिरोनी, चित्रीचे चोराले घेऊनी. हा प्रपंच लटिका बळीहून, तो साच कैसा जाणावा. मुळीच लटके अशाश्वत, त्याचा शोक करणे व्यर्थ. केशतरूचे उद्यान समस्त, शरीर हे उद्भवले. सकळ रोगाचे भांडार, कृमी कीटकांचे माहेर. की पापांचा समुद्र, की अंबर भ्रांतीचे. मूत्र श्लेष्म मांस रक्त, अस्थिची मोळी चर्मवेष्टित. मातेचा विटाळ पितृरेत, अपवित्र असत्य मुळीच हे. असे हे शरीर पवित्र, ते पशुमूत्रे झाले पवित्र. क्षुरे मार्धज छेदिले समग्र, इतुकेनी पावन केवी होय. शरण जाती देशिका प्रती, परी कैसोनी प्राणी तरती. कल्पकोटी फेरे घेती, मुक्त होती कधी हे. सुमती तू सांगे सत्वर, तुझे जन्मोजन्मीचे कोठे आहेत भ्रतार. अवघा हा मायापूर, सावध सत्वर होईल का. जयाचे हे सकळ लेणे, मागता देता लाजिरवाणे. तनु घर बांधिले त्रिगुणे, पाचवासे अणोनिया. याचा भरोसा नाही जाण, हे दवा लागेल न कळे अग्न. ही हे झाले वस्त्र जीर्ण, ऋणानुबंध तव तगे. मिथ्या जैसे मृगजळ, की स्वप्नीचे राज्य ढिसाळ. आहा प्राणी पापी सकळ, धन्य धान्य पुत्र इच्छिती. गंगे माझी काष्टे मिळती, एकवट होती मागुनी बिघडती. तैसी स्त्री पुरुषे बोले जेती, खेळ मुळीच असत्य नहा. वृक्षापरी पक्षी येती, किती एक बैसती किती एक जाती. आणि का तरुवरी बैसती, अपत्ये तैसी जाणपा. पथिक वृक्षातळी बैसत, उष्म सरलिया उठून जात. सोयरे बंधू आप्त, तैसेची जाण निर्धारे. मायामय प्रपंच वृक्षी, जीव शिव बैसले दोन पक्षी. शिव समाधान सर्व साक्षी, जीव भक्षी विषय फळे. ती भक्षिताची भुलोनी गेला, आपण आपणासी विसरला. ऐसा अपरिमित जीव भ्रमला, जन्म मरण भोगीतसे. त्या माझी एकदा पुण्यवंत, सद्गुरुशी शरण रिघत. मग तो शिष्य होऊनी भजत, शिवा लागी अत्यादरे. ऐसे एकता दिव्य निरूपण, पद्माकर सुमती उठोन. अष्टभावे दाटोन, वंदिती चरण तयाचे. म्हणती एवढे तुझे ज्ञान,
काय न करसी इच्छे करून, तू साक्षात उमारमण भक्त रक्षणा धावलासी. मग मृत्युंजय मंत्र राजयोगी, सुमतीसी सांगे शिवयोगी. मंत्रून भस्म लाविता अंगी, व्याधारहित जाहली ते. रंभा उर्वशीहून वाहिले, दिव्य शरीर तिचे झाले. मृत्युंजय मंत्रे भस्म चर्चिले, बाळ उठिले तात्काळ. व्रणव्यथा जाओनी सकळ, 32 लक्षणी झाला बाळ. मग शिवध्यान उपासना निर्मळ, सुमती बाळ उपदेशिते. परिस झगडता पूर्ण, लोह तात्काळ होय सुवर्ण. तैसी दोघे दिव्य रूप जाण, होती झाली ते काळी. आश्चर्य करी पद्माकर, म्हणे धन्य धन्य गुरुमंत्र. काळ मृत्यू भयापार, त्यापासून रक्षी गुरुनाथ. गुरुचरणी रत होती सदा, त्यासी कैची भय भय आपदा. धनधान्यासी नाही मर्यादा, भेद घेता वारिले. बाळ चरणावरी घालुनी, सुमती लागे सप्रेम चरणी. म्हणे सद्गुरु तुझवरुनी, शरीर सांडले हे माझे. या शरीराच्या पादुका करून, तुझी या दिव्य चरणी लेववीन. तरी मी नवे उत्तीर्ण, उपकार तुझे गुरुमूर्ती. मग शिवयोगी बोलत, आयुरारोग्य ऐश्वर्य अद्भुत. तुझी या पुत्राशी होईल प्राप्त, राज्य पृथ्वीचे करील हा. त्रिभुवनी बरी होईल कीर्ती, निज राज्य पावेल पुरती. भद्रायु नाम निश्चिती, याचे ठेविले मी जाण. थोर होय भद्रायु बाळ, तववरी क्रमी येथेची काळ. मृत्युंजय मंत्र त्रिकाळ, निष्ठा धरुनी करीत जा. हा राजपुत्र निश्चित, लोकांशी प्रकटो नेती मात. हा होईल विद्यावंत, चतुष्षष्टी कळा प्रवीण. ऐसे शिवयोगी बोलून, पावला तेथेची अंतर्धान. गुरु पदा भुजा ठेवून, सुमती सदद क्षण क्षणा. पद्माकरासी सुख अत्यंत, सुनय पुत्राहुनी बहुत. भद्रायु त्यासी आवडत, सदा पुरवित लाड त्याचा. पद्माकरे आपुली संपत्ती वेचून, दोघांचे केले मखला बंधन. दोघांसी भूषणे समान, केले संपन्न वेदशास्त्री. 12 वर्षाचा झाला बाळ, धीर गंभीर परमसुशीळ. मातेच्या सेवती सदा काळ, जवळी तिष्ठत सादर. पदरी पूर्व सुकृताचे पर्वत, शिवयोगी प्रकटला अकस्मात. सुमती भद्रायु धावत, पाय धाडित मुक्त केशी. नयनोदके चरणक्षालन, केशवसने पुसले पूर्ण. जे सुगंधाभरित जाण, स्नेहतेची लाविले. वारंवार करिसी प्रदक्षिणा, दाटती अष्टभावे करून. षोडशोपचारी पूजन, 16 करीती अपार. स्तवन करीतसे तेव्हा सुमती, प्रसादे करून मी पुत्रवंती. यावरी भद्रायुसी नीती, शिवयोगी शिकवतसे. श्रुती स्मृती पुराणोक्त फाई, धर्मनीती वर्तत जाई. माता पित्या गुरुपाई, निष्ठा असो दे सर्वदा. गो भुदे देव प्रजा पाळण, सर्वानुभूती पहावा उमा रमण. वर्णाश्रम स्वधर्माचरण, सहसाही न सांडावे. विचार केल्यास वाचुनिया, साहसा न करवी आन क्रिया. मागे पुढे पाहुनिया, शब्द बोलावा कुशलत्वे. काळ कोण मित्र किती, कोण द्वेषी शत्रू किती. आय काय खर्च किती, पहावे चित्ती विचारुनिय. माझे बाळ किती काय शक्ती, आपुले सेवक कैसे वर्तती. यश की अपयश देती, पहावे चित्ती विचारुनी.
अतिथी देव मित्र स्वामी वेद अग्निहोत्र पशु ऋषी धन विद्या सर्वत्र घ्यावा समाचार क्षणाक्षणा लेकरू भार्या हरिदास सदन गृहवार्ता रोग विशेष येथे उपेक्षा करिता निशेष हानी क्षणात होत पै ज्या पंथे गेले विद्वज्जन आपण जावे तोची पंथ लक्षण माता पिता यती निंदा दाण प्राणांती न करावी वैश्वदेव समयी अतिथी आलिया त्यासी न पुसावी याती अन्न वस्त्र सर्वाभूती द्यावे प्रित्यर्थ शिवचिया परोपकार करावा पूर्ण परपीडा न करावी जाण करावे गो ब्राह्मण रक्षण सत्य सुजाण म्हणती तया निंदावाद टाकोन सर्वदा कीजे शिवस्मरण तेची म्हणावे मौन शिवसेवन तपघोर परदारा आणि परधन हे न पाहावे जेवी वमन करावे शास्त्र श्रवण शिवपूजन यथाविधी स्नान होम जपाध्यायन पंचयज्ञ गोवी प्रसेवन श्रवण मनन निज ध्यास पूर्ण अनाल्यसे करावी सुरत निद्रा भोजन येथे असावे प्रमाण दान सत्कर्म अभ्यास श्रवण आळस येथे न करावा कामपूर्ण धर्मपत्नीशी निषिद्ध जाण परियोशी तेसी क्रोधे दंडावे शत्रुसी साधू विप्रांसी न बिजे सदा द्वेषियांसी धरावा मद संत भक्तासी नम्रता अभेद संसारी पुसी मत्सर प्रसिद्ध असावे निर्मत्सर सर्वानुभूती दुर्जनासी दंभ दाविजे भल्यांचे पदरज वंदिजे अहंकारे पृथ्वी जिंकिजे निरहंकार द्विजांसी वाचा सावध शिवस्मरणी पाणी सार्थक दाने करुणी पाद पावन देवालय यात्रा गमनी नित्य शिवध्यानी बैसावे पुराण श्रवणी श्रोत सादर त्वचा संत अलिंगनी पवित्र सार्थक शिवध्यानी नेत्र जीवेने स्तोत्र वर्णावे शिवनिर्माल्य वास घेई जे घ्राणी ये रीती इंद्रिये लावावी भजनी दीनानाथ अज्ञान देखुनी तयावरी कृपा कीजे ईश्वरी प्रेम संताशी मैत्री देवाचे द्वेषी त्याची उपेक्षा करी युक्त निद्रा युक्ताहारी मृगया करी परमनीतीने अति विद्या अति मैत्री अति पुण्य अति स्मृती उत्साह धैर्य दान धृती वर्धमान असावी आपुले विद्या आयुष्य गृहछिद्र मैथुन औषध सकृत मंत्र दान मान अपमान ही सर्वत्र गुप्त असावी जाणीजे नष्ट पाखंडी शठधूर्त पिशून तस्कर जार प्रतीत चंचळ कपटी नास्तिक अनृत ग्राम्य सभेसी नसावे निंदक शिवभक्त उच्छेदक मद्यपानी गुरुकल्पक मार्गपीडिक कृतज्ञ धर्म लोपक त्याचे दर्शन न व्हावे दाना धन आणि पुत्र यासी असक्त नसावे अणुमात्र अलिप्तपणे संसार करोनी आसक्त असावे बंधू सोयरे शशुर स्वजन यासी स्नेह सावा साधारण भलता विषय देखून आसक्ती तेथे न करावी करावे रुद्राक्ष धारण मस्तकी कंठी दांडी करभूषण गेलिया प्राण शिव पूजन सार्थताही न सांडावे शिव कवच सर्वांगी लेऊ शिकवी शिवयोगी भस्मचर्चिला रणरंगी शस्त्रार्थ भादा न होय
काळ मृत्यू भयापासून रक्षी मृत्युंजय औपासन आतताई मार्गंध ब्रह्मज्ञ यासी जीवे मारावे सोमवार व्रत शिव रात्र प्रदोष विधियुक्त आचरावे विशेष शिव हरी कीर्तन निर्दोष सर्व सांडुनी ऐकावे महापर्व कुयोग श्राद्ध दिनी व्यतिपत वैधृती संक्रमणी न प्रवर्ता ते मैथुनी ग्रहणी भोजन न करावे सत्पात्री देता दान होय ऐश्वर्य वर्धमान अपात्री दाने दारिद्र्यपूर्ण शास्त्र प्रमाण जाणीजे वेदशास्त्र पुराण कीर्तन गुरु ब्राह्मण मुखे करावे श्रवण दान दिल्याचे पाळण करिता पुण्य त्रिगुण होय अपूज्याचे पूजन पूज्य त्याचा अपमान तेथे भय दुर्भिक्ष मरण होते जाण विचारे महाडोनी उडी घालणे महापुरुषासी विग्रह करणे बळवंताची स्पर्धा बांधणे ही द्वारे अनर्थाची दाने शोभे सदा हस्त कंकण मुद्रिका भार समस्त श्रवणी कुंडले काय व्यर्थ श्रवण सार्थक श्रवणेची ज्याची वाचा रसवंती भार्या रूपवती सती औदार्य गुण संपत्ती सफल जीवित्व तयाचे देईन अथवा नाही सत्य हे वाचेशी असावे व्रत विद्या पात्रे ती अमित सद्य ध्यान त्या दिजे विपत्ती काळी धैर्यधारी वादी जयवंत वैखरी युद्ध माझी पराक्रम करी याचकासी पुष्टी न दाविजे ब्राह्मण मित्र पुत्रांसमवेत तेची भोजन उत्तम यथार्थ गज तुरुंगारहित पंथ चालणे तेची श्रेष्ठ होय ज्या लिंगाचे नाही पूजन तेथे साक्षेप पूजा करावी जाऊन अनाथ प्रेत संस्कार जाण करणे त्या पुण्यासी पार नाही ब्रह्मद्वेषा एवढे विशेष मार्ग नाही कदा विष सत्य मागम रात्रंदिवस तुच्छ सुधारस त्यापुढे प्रतापेन व्हावे संतप्त परसौख्य हर्षभरित सद्वार्ता ऐकता सुख अत्यंत तोची भक्त शिवाचा पाषाण नाम रत्ने व्यर्थ चार रत्ने आहेत पृथ्वीत अन्य उदक सुभाषित औदार्य रत्न चौथे पे वर्म कोणाचे न बोलावे सद्भक्ताचे आशीर्वाद घ्यावे भाग्या भाग्य येत सवावे स्वधर्म ध्रुव न ढळावा पूर्वविरोधी विशेष त्याचा न धरावे विश्वास गर्भिणी पाळी गर्भास तेची प्रजा पाळिका गुरु आणि सदाशिव याशी न करावा भेदभाव भाग्य विद्या गर्व सर्व सोडून द्यावा जाणपा नराची शोभा स्वरूपपूर्ण स्वरूपाचे सद्गुण आभरण गुणाचे अलंकार ज्ञान ज्ञानाचे भूषण क्षमा शांती कुलशील विद्याधन राज्य तप रूप यौवन या अष्टमदेक करून मन भुलू न द्यावे ऐसा नाना परी शिवयोगी बोधिता झाला भद्रायुलागी हे नीती सांगता जगी साकडे न पडे सर्वथा सातवा अध्याय गिरी कैलास यावरी वास्तव्य करी उमाविलास पारायण प्रदक्षिणा करती विशेष निर्दोष यश जोडे तया की हा अध्याय हिमाचळ भक्तिभावानी कन्या वेल्लाळ तिसी वरोनी पयफेन धवल श्वशुरगृही राहिला पुढील अध्यायी कथा सुरस शिवयोगी दया करीत भद्राभियुस ब्रह्मानंदे निशी दिवस श्रवण करावेत विद्वजन भगगज विदारक मुद्रे मुगेंद्र
श्रीधर वरद आन असमुद्र तो शिव ब्रह्मानंद यतींद्र जो सद्गुरु जगत माता शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड सप्तमाध्याय गोडहा इति सप्तमोऽध्याय श्री सांब शिवार्पणमस्तु शुभं भवतु।